नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। चला तर आज आपण नवीन अशी भाजी पाहणार आहोत। इथे घेतलेले आहेत मी शेवग्याची पानं। आपण आज पाहणार आहे शेवग्याच्या पानापासून कशी भाजी बनवायची ते। बऱ्याच जणांनी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून पाहिली असेल, पण आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी। इथे घेतलेले आहेत मी एवढे 2 जुड्या होतील एवढे शेवग्याची पानं, अशी छान अशी काड्या वेगळ्या करून पानं वेगळी करून घेतलेले आहेत। आणि हे 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेले आहे। त्याच्यासाठी इथे घेतलेले आहे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, असे बारीक असे कट करून घेतलेले आहेत। इथे घेतलेले आहे 2-3 हिरव्या मिरच्या बारीक असं पातळ कट करून घेतलेला आहे। इथे घेतलेला आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेला आहे। स्वादानुसार नमक। इथे घेतलेले आहेत मी अर्धी वाटी चण्याची डाळ, अशी 2 तास मी पाण्यात भिजवून घेतलेले आहे। चण्याची डाळ भिजली पाहिजे छान अशी, त्यासाठी मी 2 तास पाण्यामध्ये ठेवली होती। चला आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊ। गॅसवरती मी इथं कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये टाकूया आपण 1 पळी तेल। तेल आपलं चांगलं कडकडीत झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया मिरची, लसूण, कांदा। या भाजीला कांदा अवश्य घाला, कांद्यामुळे छान टेस्ट येते भाजीला। कांदे आणि चण्याची डाळ वापरावे। कांदा आपला छान फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यात शेवग्याची पानं टाकून घेऊया। हे पहा मंडळी, शेवग्याची पानं टाकून याच्यात मी छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात टाकूया डाळ चण्याची घेतलेली, मीठ। आता हे छान हलवूया। हे पहा मंडळी, तुम्हाला शेवग्याच्या पानाचे काय काय भरपूर फायदे आहेत असे माहिती आहेत का? चला आपण काय काय फायदे आहेत ते पाहूया। शेवग्याच्या पानांपासून हाडे मजबूत होतात, डोळ्यांना आपल्या तीक्ष्ण अशी नजर येते आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवते, शरीरातील साखर नियंत्रणात राहते। अशी ही आपल्याला निसर्गाने आपल्याला एक देणच दिलेलं आहे। ही भाजी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी खावी असं माझं मत आहे। मंडळी, या भाजीला आपल्याला काही पैसे मोजावे लागत नाहीत। ही रानामध्ये शेतामध्ये कुठेही अशी सहजरित्या उपलब्ध होते, त्यामुळे ही भाजी अवश्य बनवून खा। आपल्या पूर्वीच्या आई आजी अशा भाजी बनवून खायच्या, त्यांना काही असं एवढ्या भाज्या भेटत नव्हत्या, त्यामुळे हे असे आयुर्वेदिक भाज्या ते भरपूर प्रमाणात करून खायच्या। त्यामुळे पहिली माणसं बघा जास्त म्हणजे त्यांचं आयुष्यमान भरपूर असायचं त्यांना। चला मी आता ही आपली भाजी छान फ्राय केलेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी। हे पहा, असं झाकण ठेवून देऊया। हे पहा मंडळी, आपल्या भाजीला झाकून ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण उघडून चेक करूया। हे पहा, मला थोडंसं पाणी टाकण्याची आवश्यकता वाटत आहे, म्हणून मी याच्यामध्ये थोडं वाटीभर पाणी टाकून घेणार आहे। आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं, जास्त पाणी एकदा टाकू नका। जसं आपली भाजी शिजत येईल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं। बघा, अजून एक 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवते। ही पहा मंडळी, आपली भाजी शिजायला टाकून 25 ते 30 मिनिट झाले आहेत, कारण या भाजीला शिजायला थोडा वेळ जास्ती लागतो। त्यामुळे मी मीडियम गॅसवरती 25 ते 30 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घेतली आहे। चला तर मग
उघडून पाहूया. हे पहा आपली भाजी छान अशी शिजली आहे. हे पहा अशी छान डाळ शिजली आहे. अशी भाजी पण छान शिजली आहे. चला आता आपण ही भाजी सर्व करण्यासाठी काढून घेऊ. पहा मंडळी आपली आयुर्वेदिक भाजी अशी शेवग्याच्या पानाची रेडी झालेली आहे. आता ही खाण्यासाठी तयार आहे. चला तर मंडळी, मग तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरगुती स्वाद या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भाजी कशी झाली आहे ती. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.